नमस्कार. तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. जनतेचा आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणारे तुमचे विश्वासू माध्यम. आजची एक खास आणि धक्कादायक बातमी भिवंडी तालुक्यातून. प्राप्त माहितीनुसार ठाकरापाडा, पिंपळनेर, भिवंडी येथील जमीन सवेनाम 5/7 आणि 14/3 संबंधित झाडे विनापरवानगी तोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अर्जदार श्री आकाश बबन ठाकूर व इतर यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून दिनांक 31 मे 2026 रोजी त्यांच्या जागेवरील बांधावरील झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार घटना समजल्यानंतर अर्जदार जागेवर पोहोचले असता झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनसह 3 व्यक्तींना पकडण्यात आले. त्यानंतर 112 हेल्पलाईनवर संपर्क करून पोलिसांची मदत मागण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून पाहणी केली आणि संबंधित व्यक्तींना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीमध्ये पुढील व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत: राममुरत सहादेव चौहान, दिनेश रामचरण चौहान, बजरंगी अन्नू चौहान. तसेच चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींनी नितीन भगत आणि राहुल पटेल यांच्या सांगण्यावरून झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की विनापरवानगी झाडांची तोड कोणी केली? या प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का? प्रशासन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का? जनहित समाचार प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तुम्ही पाहत आहात जनहित समाचार. धन्यवाद. तुमचं नाव काय? माझं नाव श्री आकाश बबन ठाकूर. ठाकूर साहेब, आज तुम्ही गोंदगाव पोलीस स्टेशन मध्ये आले. हा. कारण काय? आज सकाळी 11:30 सुमारास आम्हाला माहिती मिळाली की आमची जमीन 98/8 पिंपळनेर इथे काही माणसं आमची झाडं कापत आहेत. तर आम्ही तिथे जाऊन त्यांना पकडलं. त्या 3 माणसांना पकडलं आणि आम्ही 112 नंबरला फोन करून कळवलं. तिथून आम्हाला पोलिसांचा फोन येऊन पोलीस आम्हाला जागेवर येऊन पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. त्या माणसाने घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो. त्या माणसाने पोलिसांनी जेव्हा विचारलं की ही झाडं कोणी तोडलीत, कोणी सांगितले तोडायला, तर त्यांनी नितीन भगत आणि राहुल पटेल हे भूमीवळमधील माणसं आहेत, ह्यांनी आम्हाला तोडायला सांगितले असे सांगितलेत आणि ही तक्रार आम्ही पोलिसांना देत आहोत. अच्छा, ते जमीन म्हणजे तुमच्या पंजोबा आजोबाच्या काळात तुमच्या तुमची ही जमीन वडिलोपार्जित आहे. हा. हो. तर हे असं कापायला आलं, त्याच्या मागेचं कारण काय वाटतं तुम्हाला? आमची जागा बळकावण्याचा त्यांचा प्लॅन आहे. कारण आम्ही जमीन विकली नाही वगैरे, त्यांना ती जमीन पाहिजे असेल, काहीतरी कांड करून ती जमीन त्यांना पाहिजे म्हणून त्यांनी काहीतरी खाडेवडे करायचा प्रयत्न करतात. असंच घटना अजून याच्या अगोदर काही घडलेल्या आहेत का? अगोदर पण त्यांनी आमची 2 झाडं तोडली होती, पण त्यांची आमच्याशी चर्चा करून मी तुमचं हे करून देतो, सॉल्व्ह करतो म्हणून सांगितलं, पण त्यांनी नंतर पुन्हा काही केलं नाही. असं झाड तोडलं तर झाडाचं लय किंमत आहे. तर झाड आम्ही भरपूर पूर्वीपासून ती झाडं वाढवली होती, शेती करायचो, शेतीवर बांध टिकाव म्हणून झाडं वगैरे लावलेली होती, जगवली होती. त्यांनी आम्हाला माहिती न देता, काय न देता, न सांगता ती झाडं तोडून टाकली. तर असंच नेहमी घडतंय. तर आता शासनाच्या मार्फत तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमची अशी अपेक्षा आहे की शासनाने, पोलिसांनी म्हणा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याच्यात लक्ष घालून आमच्यावर असं परत हे कार्य याच्यामध्ये पडायला लागू नये, अशी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून आम्हाला पुढे भविष्यात त्रास होणार नाही. आम्ही शेतकरी आहेत, तिथले स्थानिक शेतकरी आहेत आणि आमच्यावर वारंवार असा अन्याय होत आहे, हे आम्हाला पटण्यासारखे नाहीये. तर आता तुम्हाला शासनाच्या मार्फत फक्त काय म्हणजे शासनाची काय मागणी करताय? शासनाने त्यांच्यावर कायदेशीर योग्य कडक कारवाई करावी आणि आमची मदत करावी. ही व्यक्ती 3 जण व्यक्ती, हे 3 व्यक्ती आम्हाला तिथे झाडं कापताना भेटली. अच्छा, ये 3. हाँ. तो क्या नाम है आपका? नाम बता. बजरंगी. आपका? तर हे 3 म्हणजे जागेवर झाडं कापताना तुम्हाला दिसले? हो, मशीन सोबत? मशीन सहित सापडली. अच्छा. त्यानंतर यांना विचारलं तुम्ही काय कशाला आले इकडे म्हणून? हो. तर त्यांनी आम्हाला नितीन भगत आणि राहुल पटेल यांची नाव सांगितली की त्यांनी आम्हाला भूमीवळ मधून पाठवले आणि झाडं कापायला सांगितलेत.
आज तुम्ही कोणगाव पोलीस स्टेशन आलेत, हो. तिकडचे पोलीस अधिकारी काय म्हणताय तुम्हाला? पोलीस अधिकाऱ्यांनी समोरच्या व्यक्तींना फोन करून बोलवलंय. त्यांनी सांगितलं थोडा वेळ थांबा, त्यांच्याशी चर्चा करतो आणि काय समोर घेतो आणि मग गुन्हा नोंदवतो. असंच परत एकदा कोणी असं झाडा कापायला आला तर पुढच्या पाऊल काय असणार तुमचा? पुढच्या वेळेस जर असं आता एकदा मागे झालं, हा पुन्हा झाला, पुढच्या वेळेस आम्ही गप्प नाही बसणार. याच्या पुढे असं तोडायला आलं तर काय करणार तुम्ही? आम्ही अगोदर शासनाला कळवून ठेवू आणि शासनाने आमची दखल घ्यावी आणि आमच्यावर असा अन्याय होऊ देऊ नये याची दक्षता घ्यावी. हीच आमची शासनाकडे रिक्वेस्ट असणार आहे की आमच्यावर अन्याय होऊ देऊ नये आपण. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.